आज आहे 3 जून 2025 आणि मी आलोय माझ्या सेलू तालुक्यामध्ये आमच्या मामाच्या गावी आणि मामाच्या शेतीमध्ये आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो 2020ला आलो होतो त्यावेळेस नेमकी मामा आमचे लिंबू लावू लागले तर त्यावेळेस आलतो तर हे बघा 5 वर्षामध्ये फळ निघाले। तर मी आता विचारलं तर किती एकर आहे तर 5 एकर आहे तर ते म्हणले मी विचारलं मग किती पैसे होते दरवर्षी तर त्यांनी सांगितलं कधी 11 लाख होते कधी 9 लाख होते कधी 12 लाख होते असं त्यांनी उत्पादन सांगितलं। तर या ठिकाणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा 6 तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामं करून घ्या। राज्यामध्ये 7, 8, 9, 10 त्या दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत काय करा ही 7, 8, 9चा पाऊस पडल्याच्या नंतर 11, 12 आणि 13 3 दिवस उघड राहणार आहे। पण राज्यामध्ये मात्र 13 जून पासून ते 17 जून मुसळधार पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी अतिवृष्टी देखील होईल काही ठिकाणी पूर देखील परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। म्हणजे 13 जून ते 17 जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। म्हणून जर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं ज्यांची शेतीची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा त्यामध्ये आणखी 6 तारखेपर्यंत करून घ्या। ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता। आणि खास करून या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हणलं या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2019-20ला ही बाग लावली होती आणि या ठिकाणी आता म्हणजे या 25ला आल्याच्या नंतर पाहू शकता एवढ्याले लिंबुनीचे झाड आहे आणि या ठिकाणी खास करून अंदाज दिलेला आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मी म्हणलं होतं ना 31 पासून ते 6 जून पर्यंत असं वारं सुटणार आहे तर हे वारं सुटलं पाहू शकता। पण राज्यात तुम्हाला सांगतो आज आहे 3 जून म्हणजे आज 3 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे एवढा काही पाऊस बंद होणारच नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर 4, 5, 6च्या दरम्यान नाशिककडे देखील थोडा पाऊसाला सुरुवात होणार आहे। पण राज्यात मात्र 6, 7, 8, 9च्या दरम्यान भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र 13 तारखेपासून ते 18 जून पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।